सांगतोय, महेश बिडकर जर गुन्हेगार असेल आता फाशी द्या, मला आता फाशी द्या, काय बोलायच्या पलीकड. पण जर मी गुन्हेगार नसेल तर का माझ्यावर एवढं षडयंत्र केलं जातंय? माझ्यावर 3 वेळा जीवघेणे हल्ले जाते. हा जर हल्ला रात्री बेरात्री झाला असेल तर माझं काय झालं असतं? सगळ्या गंगाखेडला माहितीये, 20-20 रुपयाची पाण्याची बॉटल विकून जगणारा गोरगरीब आहे मी. रात्री बेरात्री मला गावाकडे 10-5 किलोमीटर अंतरावर अकोलीला जावं लागतंय. माझ्या जर एखादा हायवा विवा घालून एखादा माझा जर मर्डर केला, तुम्हाला काय कळलं असतं? महेश बिडकर कुठं गायब झालाय? म्हणून मला प्रोटेक्शन मिळावं ही माझी पहिली विनंती आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा आजच दाखल झालाय. इमिडिएटली जसा दाखल झाला तसा इमिडिएटली तो कॅन्सल झाला पाहिजे. कारण मला तुम्ही पुन्हा रखडत ठेवणार, हे प्रशासन मला पुन्हा रखडत ठेवणार. माझी विनंती आहे, त्याच्यानंतर जो काही माझ्यावर हल्ला झालाय त्या हल्ल्यामध्ये मला यांचे नाव माहिती नव्हते. मी ज्यांना बांधव समजत होतो, इमानदारीने सांगायलो, जे मारणारे होते मी त्यांना बांधव समजत होतो, त्यांच्या मला तोंड ओळखी आहेत, त्यांच्यावर मी भरोसा करत होतो. पण तेच मला मारतील याची मला अपेक्षा नव्हती. याच्यावरच समजून घ्या की ते कुठल्याही समाजाचे म्हणून आले नव्हते, ते एका स्पेसिफिक नेत्याचे कार्यकर्ते होते. आणि ते कोण्या नेत्याचे कार्यकर्ते मी नाही ठरवणार, मी नाही ठरवणार. माझा भोळा भावना हा रगील समाज ठरवणार आहे. म्हणून 1 मिनिट शांत ऐकून घ्या. म्हणून जे मारेकरी होते ते मी ज्यांचे 2 मिनिटं भावना ऐकून घ्या. मला ज्यांचे नाव अवगत होते त्यांचे नाव मी त्यांना सांगितले पोलीस डिपार्टमेंटला. परंतु मारेकऱ्यांमध्ये 7, 8, 9, 10 जण इन्व्हॉल्व होते. माझं म्हणणं आहे, मी सांगतोय म्हणून नाही, त्या व्हिडिओमध्ये मला मारताना जे जे दिसत आहे, मारहाण करताना, जबरदस्ती करताना, नाक घासा लावताना, अरे ते मला नाक घासा लावू लागले. परंतु मी नाक घासलं, पण बाबासाहेबाकडे पाठ करून नाक घासायला लावू लागले. मी म्हटलं त्यांना मला बाबासाहेबाकडे तोंड करू द्या. अरे त्या बाबासाहेबाच्या पाय घेऊन पाणी पितो होता मी. माझ्यावर बळजबरी जर कुणा केली तर तू रामाचे पाय धर, प्रभू रामचंद्राचे पाय धर म्हणून बळजबरी केली तर मी ते करणार नाही. कोण तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करणारे? जो गुन्हा मी केलाच नाही त्याची सजा देणारे तुम्ही कोण? माझ्या मनानं, माझ्या मनामध्ये छत्रपती होळकर फुले आंबेडकर होते, आहेत आणि राहणार. म्हणून माझी जी विनंती आहे, त्या व्हिडिओमध्ये जे जे मला जबरदस्ती करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. रॉयटचा गुन्हा त्यांच्यावर पडलाच पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतोय. इथं लहान मोठे थोर सगळे जे काय आहात, तुमच्या पायाची धूळ आहे मी. आज मला उद्या त्याला लगेच पुन्हा 20-30 रुपयाची बॉटल विकून जगावं लागणार आहे आणि याचा मला अपमान वाटत नाही. मी मेहनतीने जगणारा माणूस आहे. परंतु माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, जे काम मी छत्रपती होळकर फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर करत होतो ते मी करत राहू का नको हे तुम्ही ठरवायचं. भ्रष्टाचार मुक्तीची मोहीम जी मी चालवत होतो ती करू का नको? आज जर तुम्ही मला म्हटले मैसाहेब तुम्ही करू नका तर मी घरात बसतो, माझं काम बघतो. मी धनगर समाजासाठी काम करत होतो, करू का नको? बहुजनासाठी काम करत होतो, करू का नको? भ्रष्टाचार विरोधी काम करतोय, करू का नको? गंगाखेडमध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा केलाय, करू का नको? सर्वांना म्हणून माझी विनंती आहे की शांततेच्या मार्गाने, शांततेच्या आतापर्यंत तुम्ही भरपूर सगळ्या महाराष्ट्रामधून आलात, मी म्हणून तुमचे आभार मानतो. तुमचे पाय जरी धरले प्रत्येकाचे तरी तुमचे उपकार माझ्यावरले भेटणार नाहीत. माझ्यासाठी मारायला, अरे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस मला मारू लागले का बाबासाहेब वरून बघताना म्हणले असते, महेश मार खा भांडवलांचा, मी तुझा न्याय करण्यासाठी हा सगळा बांधव इथं पाठवणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सकाळपासून जसे तुम्ही इथं आलात शांततेच्या मार्गानं सगळं काही मान्यवरांचं ऐकून घेतलात, न्यायाची भूमिका मांडलात, सर्व मान्यवरांचे, आलेल्या बांधवांचे मी आभार मानतो. फक्त हे 2-4 गोष्टी जे माझ्या मांडल्यात त्या आधी त्या काही निवेदनामध्ये, त्या गोष्टीसाठी मी खूप नवीन आहे बरं का भावांनो, त्या निवेदनामध्ये ज्या गोष्टी मांडल्यात त्या योग्य रीतीने अंमलात आणाव्यात. आज हो म्हणायचं आणि उद्याच्याला परत मला रखडत ठेवायचं. सगळ्यात महत्वाचा विषय मी अजून एक मांडू इच्छितो.
ऐकून घ्या परत. राजकीय पुढारी षडयंत्र कोणाचं आहे हे जनता आणि पोलीस प्रशासन न्याय करणार मला मान्य आहे, त्यांच्या सोडून देतो. परंतु स्थानिक लेवलचं गंगाखेड पोलीस प्रशासन, आय एम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, आय हॅव स्पेंड 5 years in the Mumbai, metro city in Mumbai. 5 years. Nobody is educated as much as I can. You was beating me out the time. त्या टायमाला जे मला मारत होते त्यांच्यापैकी कोणी शिकलेलं नव्हतं, म्हणून मी पोलीस प्रशासनाचा खूप आदर करतो. पण गंगाखेडचं स्थानिक पोलीस प्रशासन हे कोणाच्या तरी दावणीला, प्रस्थापितांच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे. कारण इथं आलेला समाज हा कोण्या पक्षानं, कोण्या नेत्यानं बोलवलेला नाहीये. तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलाय, कुठला रुपया घेऊन आलेला नाहीये. म्हणून पोलीस प्रशासनाचा मला आतापर्यंत कधीच आधार भेटला नाही, हो भेटला नाही. माझ्यावर 3 वेळाचे हल्ले झालेत. त्या 3 वेळाच्या हल्ल्यामध्ये पोलीस प्रशासन इन्व्हॉल्व्ह होतं. ज्या प्रकारे बांधवांना सांगितलं की अट्रॉसिटीचा गुन्हा एखाद्यावर दाखल करण्यासाठी 4-4 दिवस घडावं लागतं, असे माझे बौद्ध बांधवच मला म्हणले. मग एका मिनिटात माझ्या सारख्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोच कसा? पहिल्यांदा या पोलीस प्रशासन, सगळ्याला विनंती आहे नेत्या मंडळींना, या पोलीस प्रशासनाकडून शब्द घ्या की आज उद्या 2 दिवसात कधी तो गुन्हा मागे घेणार. आणि इथून पुढे तुम्ही म्हणताय आणि जोपर्यंत ठीक आहे, मी एक पूर्वनी नाही थांबा पूर्वनी जबाब मध्ये माझा जॉब घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला मामा राजी करा. दुसरी गोष्ट, ते अट्रॉसिटीचा गुन्हा तात्काळ रद्द करावा. काय आहो त्या व्हिडिओ मध्ये? अरे छत्रपती होळकर फुले आंबेडकर माझ्या रक्तात आहे. अरे मारुती राय तिथं छाती कापली, तर ज्या प्रकारे रामप्रभू भेटले त्यावेळेस माझी छातीचं कापली, तर छत्रपती होळकर फुले आंबेडकर छाती तडलेत. काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे त्याच्यामध्ये? त्या अट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करून टाका. आणि बांधवांनो, तुम्ही सगळे इथं आलात, तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सर्वांनी अशाच शांततेने हा मोर्चाचा समारोप करून जे काय आहे ते कायदेशीर कारवाई करायला आपले सगळे प्रतिष्ठित मान्यवर, जे की आपल्या धनगर समाजाचे आहेत, इतरही समाजाचे आहेत, कारण ही न्यायाची, लोकशाही आणि कायदा वाचवण्याची लढाई होती, म्हणून सगळे आलेत. सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की जे काय आहे ते योग्य ती कारवाई कडकात कडक, योग्य ती नाही कडकात कडक झाली पाहिजे. कारण माझ्यावर जीव घेणं हल्ला विनाकारण झालाय. सगळ्यांचे आभार मानतो आणि शांततेनं हा मोर्चा संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. जरी या धनगराच्या शरीरावर वार झालेत तरी रक्तामध्ये सळसळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, पुण्यश्लोक आलेले होळकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्व समाज बघायला विनंती करतो, सर्वांनी शांततेत घरी जायचं. आम्ही 4-5 जण पोलीस स्टेशनला चाललो. आता 18 गुन्हा आपण रद्द करू. ओके.